पुणे जिल्ह्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या बहिणींची आता पडताळणी होणार आहे आणि ज्या बहिणींकडे 4 चाकी वाहन आहे किंवा ज्या बहिणींच्या कुटुंबियांकडे 4 चाकी वाहन आहे अशा बहिणींचा लाभ बंद करण्यात येणार आहे अशा प्रकारच्या माध्यमांमध्ये बातम्या आलेल्या आहेत। आणि या संबंधित माहिती घेण्यासाठी मी आता पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरासे सर माझ्यासोबत आहेत। सर, नेमकं काय आहे, ज्या बहिणींकडे 4 चाकी वाहन आहे त्यांचे आता पैसे बंद होणार का? नाही, मुळात लाडकी बहीण योजनेचे कुठल्याही निकषांमध्ये बदल झालेला नाही, कुठलाही नवीन नियम आलेला नाही। यापूर्वीचेच निकष आहेत, हे निकषानुसारच त्यांनी अर्ज भरलेले आहेत। अर्ज भरताना त्यांनी त्यांचे हमीपत्र दिलेले आहेत की आमच्याकडे 4 चाकी वाहन नाही किंवा आमचं 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न नाही, अशा अटी शर्तींच्या बाबतीत त्यांनी हमीपत्र दिलंय, त्यानुसार त्यांना लाभ मिळतोय। या पुढचा टप्पा फक्त आम्ही आमच्याकडे परिवहन विभागामार्फत आम्ही यादी मागवली आहे, शासन स्तरावरून यादी उपलब्ध होणार आहे। यादी मिळाल्यानंतर आम्ही ती यादी प्रत्येक गाव पातळीवर पाठवून त्या यादीतली त्या कुटुंबात ते 4 चाकी वाहन आहे का आणि 4 चाकी वाहन असलेल्या कुटुंबात मग त्यांनी लाभ घेतला आहे का, जर त्यांनी तो घेतला असेल तर तो पुढे भविष्यात बंद करण्याबाबत आम्ही शासनाला फक्त यादी सादर करणार आहोत। म्हणजे आता ज्या बहिणींनी अर्ज भरताना 4 चाकी गाडी नाही अशी माहिती दिली, पण खरं तर त्यांच्याकडे गाडी असू शकते, या अनुषंगाने तुमच्याकडून पडताळणी होणार आहे की माहिती खरी भरली की खोटी भरली? हा, म्हणजे आज फक्त जेवढी यादी आपल्याला उपलब्ध होते शासनाकडून त्या यादीच्या आधारे आपण गाव पातळीवर पडताळणी अंगणवाडी सेविकांमार्फत करणार आणि त्यांना निदर्शनास आलं की यांच्याकडे अमुक अमुक अशा परिवाराकडे गाडी आहे आणि त्यांनी लाभ पण घेतलेला आहे, तर त्यांची नावं फक्त आम्ही आमच्याकडे यादी तयार करणार आहोत आणि ती यादी शासनाला आम्ही सादर करणार आहोत। आमच्या स्तरावर त्याच्यावर कुठलीही अद्याप कार्यवाही होणार नाही। ही जी तुमची सगळी पडताळणी होणार आहे यामध्ये अंगणवाडी सेविकांसह इतर कोणते कर्मचारी असणार आहेत की त्यांच्या मार्फत ही सगळी पडताळणी होणार आहे? शिक्षकांना यामध्ये काही सामावून वगैरे घेणार आहात का? नाही, यामध्ये अंगणवाडी सेविका आहेत, अंगणवाडी पर्यवेक्षिका आहेत आणि बालविकास प्रकल्प अधिकारी हे नियंत्रक अधिकारी आहेत, त्यामुळे याच्यासाठी अशी कुठली स्वतंत्र यंत्रणा नसणार आहे। ही रेग्युलर स्कीम आहे, रेग्युलर पद्धतीनेच काम चालू आहे आणि यात कुठलेही शासनाने असे नवीन निकष वगैरे तयार केलेले नाही, जे आहे ते जुन्याच निकषाप्रमाणे ह्या योजनेचं कामकाज सुरू आहे। ही सगळी पडताळणी आजपासून सुरू होते। पुणे जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिला लाडक्या बहिणी किती आहेत आणि आतापर्यंत आपल्याकडे काय माहिती आली की 4 चाकी असून किती महिलांनी 4 चाकी नाही अशा प्रकारची माहिती दिली? नाही, अशा स्वरूपाची माहिती आपल्याकडे कन्फर्म कुठलीही नाहीये। आपल्याकडे जवळपास 21 लाख महिलांनी अर्ज केले, त्यापैकी 20,89,000 महिलांना लाभ पण मिळालेला आहे आणि ज्यांना लाभ मिळालेले आहेत आता त्याच लाभार्थ्यांच्या बाबतीत ही परिवहन विभागामार्फत जी यादी येईल ती आम्ही बघणार आहोत। म्हणजे तुम्ही फक्त पडताळणी करणार आणि पुढे महिला आणि बालविकास खात्याला ही सगळी माहिती पाठवणार? हो, फक्त आम्ही यादी तयार करून पाठवणार आहोत। याबाबतचे पुढचे निर्देश शासनाकडून आल्यावर पुढील कारवाई केली जाईल। धन्यवाद सर। खरं तर आपण पाहतोय की 21 लाखच्या आसपास महिला ज्या आहेत त्यांनी अर्ज केले होते या लाडकी बहीण योजनेसाठी आणि या सर्व महिलांची आता पडताळणी होणार आहे आणि 4 चाकी गाडी जर या महिलांकडे असेल आणि अर्ज भरताना ही जर खोटी माहिती भरली असेल तर त्याची पडताळणी करून या योजनेचा आता या लाडक्या बहिणींचा लाभ जो आहे तो बंद केला जाऊ शकतो। कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।